या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता. मोठं कारण आलं समोर. तर कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता. मोठं कारण समोर आलं आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही हे आपण पाहूया. महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. निवडणूक काळात ही रक्कम 2100 रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. मात्र यातून काही महिलांना वगळण्यात आलं आहे. जानेवारी महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न ते 2.5 लाखापेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासोबत पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनेचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर सरकारच्या कुठल्याही दुसऱ्या सेवेचा योजनेचा लाभ आपण घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही. आता स्ट्रिक्ट कायदा केलेला आहे. तर आपण एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता.